ज्या मराठा साम्राज्याच्या घोडदळाच्या टापांनी दिल्लीच्या तख्तापासून ते अफगाणिस्तानच्या सीमापर्यंत थरकाप उडाला, ज्या साम्राज्याने अटकेपार झेंडा फडकून भारताची मान जगात उंच केली, त्याच साम्राज्याचा नकाशा चक्क 8वीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून गायब झाला आहे. होय, NCERTने केलेल्या या बदलामुळे आता संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या वादात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजेंनी ठणकावून सांगितलंय, हा केवळ नकाशाचा किंवा प्रादेशिक अभिमानाचा विषय नाही, तर हा भारताच्या राष्ट्रीय ऐतिहासिक अखंडतेचा विषय आहे. पुराव्याशिवाय नकाशा वगळणे म्हणजे इतिहासाशी केलेली प्रतारणा आहे. इतिहासाची पाने उलटली तर काय दिसतं, तर 1758 पर्यंत मराठ्यांचा प्रभाव आजच्या पाकिस्तानमधील जमरूदपर्यंत होता. हे आम्ही नाही, तर जेम्स रेनेल आणि रॉबर्ट विल्किन्सन यांच्यासारख्या परदेशी नकाशाकारांनी त्यांच्या दस्तऐवजात नोंदवून ठेवलंय. मग NCERTला हे वास्तव का दिसत नाही? वाद आहे तो राजस्थानमधील मराठा प्रभावाचा. पण इतिहास सांगतो की बुंदी, कोटा आणि मारवाड यासारख्या राजपूत राज्यांनी मराठ्यांना चौथ म्हणजे कर भरला होता. 1879च्या राजपुतांना गॅजेटियरमध्ये शिंदे, होळकर आणि गायकवाड या मराठा घराण्यांच्या प्रभावाचे स्पष्ट पुरावे आहेत. मग तरी नकाशातनं हा भाग वगळला का गेला? मराठ्यांचे राजस्थानमधील वर्चस्व नेमके कसे होते यावर इतिहासकारांमध्ये आजही भिन्न मते आहेत. BBC मराठीने काही महिन्यांपूर्वी यावर सविस्तर प्रकाश टाकला होता, ज्यात काहींच्या मते मराठा सत्ता ही केंद्रीकृत साम्राज्यापेक्षा विकेंद्रीकृत कर संकलन व्यवस्था होती. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक राहुल मगर यांच्या मते मराठा प्रशासन कमाविशी आणि सरंजामी अशा 2 भागात विभागलेले होते. जरी संपूर्ण राजपुताना थेट प्रशासनाखाली नसला, तरी त्या काळात मराठ्यांच्या तोडीची दुसरी कोणतीही राजकीय शक्ती भारतात नव्हती, हे वास्तव आहे. तर मराठा ही एक विकेंद्रित सत्ता होती. त्यांनी राजस्थानमध्ये थेट राज्य करण्याऐवजी तिथल्या अंतर्गत कलहात हस्तक्षेप करून चौथ किंवा सरदेशमुखी गोळा करण्यावर भर दिला. हे वर्चस्व मुघलांसारख्या पूर्ण राजकीय अधिसत्तेपेक्षा वेगळे होते, असे दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांचं मत आहे. तर मराठ्यांचे वर्चस्व हे अधिसत्ता होते. कागदोपत्री राजपूत राजे मुघलांच्या अधीन झाले असले तरी प्रत्यक्षात मराठेच मुघल बादशहाच्या वतीने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार आणि खंडणी वसूल करत होते, असे मत ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी BBC मराठीशी बोलताना व्यक्त केले होते. इतिहासकारांमध्ये तांत्रिक मतभेद असू शकतात, परंतु मराठ्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि भौगोलिक व्याप्तीबद्दल शंका घेण्याची हिंमत कोणाची नाही. 18व्या शतकात हिंदुस्थानचे राजकारण मराठ्यांच्या इशाऱ्यावर चालत होते. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी इतिहासाची मोडतोड थांबून सर्वसमावेशक मांडणी करणे ही काळाची गरज आहे. मराठा साम्राज्याचा नकाशा वगळून विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आकलनात मोठी पोकळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राची अस्मिता कदापि सहन करणार नाही. ज्यांनी तलवारीच्या जोरावर जगाचा नकाशा बदलला, त्यांना पुस्तकातील नकाशातून वगळण्याची ताकद कोणातही नाही. त्यामुळे आता संभाजीराजांनी पुकारलेल्या या लढ्यावर आता दिल्ली तख्त काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.